आजपर्यंत कितीतरी मोठ्या मोठ्या लेखकांनी कवींनी म्हणून ठेवलं की बाबा जेव्हा जेव्हा धर्म आफूची गोळी असं म्हणतात, तर तसं तुमच्याकडे जेव्हा धर्माचं राजकारण सुरू होतं तेव्हा ते धर्माचं राजकारण तुमच्या प्रगतीला नक्कीच टाच लावतो, यात काही शंका नाही. म्हणजे आता आपल्याकडे तो एक फुगा निर्माण केला जातो की दाखवलं जाते असं की त्याला आपण की काहीतरी घडतोय, खूप मोठा बदल घडतोय, खूप प्रगती घडते. पण हा फुगा आहे, म्हणजे हा भोपळा आहे, भ्रमाचा भोपळा आहे फक्त, पलीकडे काही नाही. कारण अशाने आपण प्रगतीपथावर जाणार नाहीत, आपण आपली अधोगतीच होणार, आपण मागे येणार, दाखवून येणार. नमस्कार मित्रांनो, मनमोकळं या आपल्या नवीन सेगमेंटचा हा दुसरा भाग आहे. थंबनेल तुम्ही पाहिलंय त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आजचे पाहुणे कोण आहेत ते. तर माझ्या बरोबर आहेत बाळकृष्ण शिंदे. बऱ्याच सिरियल मधून सिनेमांमधून तुम्ही यांना पाहिलं असेल. तर आज मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि बाळकृष्ण शिंदे त्याच्या किती मनमोकळेपणाने उत्तरं त्याची देतील ते अर्थात ते त्यांच्यावर आहे, पण त्यांनी मनमोकळं बोलावं हीच अपेक्षा असेल. तुमच्यातर्फे मी त्यांना ही विनंती करेन की मनमोकळं बोला. तर आपण सुरू करूयात. मनमोकळं या आपल्या सेगमेंटचा, नवीन सेगमेंटचा दुसरा एपिसोड आहे हा, आणि माझ्या बरोबर आहेत बाळकृष्ण शिंदे. तुम्ही रेडी आहात? येस. माझं लहानपण हे सातारच्या जवळ एक वेळेकामठी नावाचं गाव आहे. वेळे हे ऍक्च्युली वेळेकामठी मधलं वेळे हे माझं गाव. तिकडे माझं 4थी पर्यंतचं शिक्षण आणि बालपण माझं तिकडे गेलंय. मी जेव्हा म्हणजे 4थीत येत होतो तेव्हा आमच्या गावाकडे धरणाचा प्रोजेक्ट सुरू झाला होता. म्हणजे आमच्या गावाला लागून वेण्णा नदी आहे आणि तिकडे कनेर डॅम चा प्रकल्प सुरू झाला होता नुकताच. म्हणजे मी धरण सुरू होण्यापूर्वी चिंचडी गावातून वडिलांच्या खांद्यावर बसून नदी क्रॉस केली, याची एक मला याचं स्मरण आहे, याची एक आठवण आहे माझ्याकडे. आणि नंतर मग मी त्या धरणाचे मोठे मोठे डंपर आणि मोठ्या मोठ्या गाड्या आणि ती नदी उकरणं आणि मग ते सगळं आणि मग ते धरण बांधणं. तर मी ते धरणाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर मी साताऱ्याला शिफ्ट झालो. 1 वर्ष मी मुंबईत होतो आणि त्याच्यानंतर मी साताऱ्यात शिफ्ट झालो आणि साताऱ्यात मग माझं 10वी पर्यंत शिक्षण, पुढे पण मी ग्रॅज्युएशन माझं तिकडेच झालं. पण मेजरली लहानपण माझं हे वेळेत गेलं. मग नदी असेल, विहीर असेल, मग तिकडचे आंबे असतील, कच्च्या कैऱ्या असतील, चिंचेचे झाडं असतील, मग आमच्या बागवानाच्या दुकानातून मीठ असेल, आणि माझ्या आठवणी म्हणजे खूप खुमासदार आठवणी माझ्या गावाबरोबर जोडल्या गेल्यात. आणि माझं गाव नेहमीच मला आवडतं, साताराही मला आवडतो, त्याच्यामुळे बालपण तिकडे आहे. मी ग्रॅज्युएशन साठी म्हणून मी 12वीतनं पहिल्या वर्षाला गेल्यानंतर विद्यापीठाचं नाटक सुरू होतं. त्याच दरम्यान सयाजी शिंदेचं झुलवा नावाचं नाटक साताऱ्यात होणार होतं, त्याचा प्रयोग होता. आणि त्या निमित्तानं आमच्याच कॉलेजमधली काही मुलं लोकरंगमंच संस्थेमध्ये काम करत होती. तर ते लोक तिकीट घेऊन फिरत होते की असं सगळं नाटक येतंय, आपल्या साताऱ्याच्या नाटाचं आहे, मग झुलवा नाटक आहे. तर मग मी त्यांच्या बरोबर भेटल्यावरती मी त्यांना म्हणलं की हे माझे चुलते लागतात, माझे गाववाले आहेत, तर मी नाटक बघणार आहे. म्हणून मी माझ्या आयुष्यातलं तसं फार आधी नाटक बघितलं नव्हतं, पण एक नाटक मी सयाजीरावांचं बघितलं होतं गावात साताऱ्यात असताना. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या नाटकासाठी बॅकस्टेज केलं होतं. आणि पण नाटक बघायला घरातल्यांना घेऊन गेलो होतं. मग त्यांच्या आई आणि भावांसोबत माझी आजी, जी ऍक्च्युली सयाजी शिंदे आणि च्या आई आणि माझी आजी ह्या चुलत बहिणी, त्याच्यामुळे थोडं बॉन्डिंग असल्यामुळे त्यांचं माहेरचं नातं, त्यांचं इकडे सासरमध्ये असल्यामुळे ते आमचं एक घरोबा होता, आमच्या घरचं नातं असल्यामुळे मग मी नाटक बघायला गेलो. सयाजीरावांच्या मुळेच मी ते नाटक पहिल्यांदा पाहिलं आणि परत मी सयाजीरावांचंच नाटक पाहिलं, झुलवा. आणि ते बघितल्यावर मला वाटलं की अरे मस्त आहे, एक वेगळीच काहीतरी गोष्ट आहे, ही करायला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग मी कॉलेजमध्ये त्याचबरोबर लगेच मग युवक महोत्सव असतो, त्या युवक महोत्सवामध्ये एक एकांकिका बसवली जात होती गुण्या गोविंदाना नावाची, आणि त्याच्यामध्ये शाहीर गाणं म्हणतो आणि त्याच्या मग कोरस द्यायला मग 4 लोक लागायचे होते. त्या 4 कोरस देणाऱ्यांमध्ये अशी मी माझ्या नाटकाची सुरुवात झाली. पहिलं नाटक माझं ते होतं.
एकतर हळूहळू म्हणजे या क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. अभिनय असं नाही, म्हणजे नाटक, एकूणच नाटक, सिनेमा हे माध्यम आहे. या माध्यमामध्ये आपण एकतर आपल्याला खुल्यापणाने मांडता येतं, स्वतःला एक स्वतःची मांडणी ठेवता येते, हा एक मुद्दा होता. आणि त्यावेळेला कसं झालं की नाही आवडायला लागलं मला, हे मस्त क्षेत्र आहे आणि आपण काहीतरी करतोय, आपण रात्र जागतोय, आपण बॅकस्टेज करतोय, आपण लोकांना मेकअप करतोय, मी लाईट करतोय. असं मी टेक्निकल बाजू पण मी त्याच वेळेला नाटक करताना, मी जेव्हा अभिनय करतो त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी पण करत होतो आणि त्या गोष्टी मला आवडायला लागल्या होत्या. ओव्हरऑल नाटकाचा एकूण जो ऑरा असतो, त्याचं जे काही त्यांचं एक बॉन्डिंग असतं, त्यांचं जगणं वागणं असतं, ते जगणं वागणं मला आवडायला लागलं होतं. आणि हळूहळू मी म्हणजे 3 वर्ष कॉलेजच्या दरम्यान मी नाटक करत होतो, एकांकिका करत होतो आणि मला त्या लोकरंगमंच संस्थेबरोबर माझा नाट्यप्रवास सुरू झाला होता आणि मग मजा येत होती मला. आणि मग नंतर ग्रॅज्युएशन संपल्यानंतरच्या मुद्द्यावरती जॉब शोधणं ही खूपच अवघड गोष्ट होती. मग त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू झाले. मला लक्षात आलं की आपण अशा जॉबमध्ये रमणार नाही आणि इतकी जॉब काही माझ्यासाठी अशी रस्त्यात पडलेली नाही, ती मला मिळाला आणि मी एक चांगला सरकारी जॉब केला आणि मी असं काही नव्हतं, पॉसिबिलिटीज नव्हत्या. मग मी असं विचार केला की आपण या गोष्टीकडे प्रोफेशन म्हणून बघायला हरकत नाही, इंडिपेंडेंटली परत म्हणजे आपण ओळखीने चालूयात किंवा परिचयाच्या लोकांशी बोलूयात, याच्यापेक्षा आपल्या मार्गाने आपण प्रवास चालला पाहिजे असं ठरवून मग मी टप्प्याटप्प्याने साताऱ्यात नाटक केलं. मग त्या एका वेळेला वाटलं की नाही ना, आता साताऱ्यात आपण ऍक्टिव्हिटी करून आपण पुढे नाही जाऊ शकणार, त्याला मर्यादित, एक वर्षाला एक नाटक होऊ शकतं, वर्षाला एक एकांकिका होऊ शकते, एवढीच मर्यादित गोष्ट साताऱ्यात घडू शकते. मग आपल्याला हे जर करायचं असेल तर, जर पूर्ण वेळ करायचं असेल किंवा आपल्याला करिअर म्हणून बघायचं असेल, आपल्याला मुंबईकडे जायला पाहिजे. म्हणून मग मी 1995 मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये येऊन मग आल्यास मी गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या बरोबर केलं. त्या नाटकाने मला खूप अनुभव दिला. त्या नाटकामध्ये भक्तीताई होत्या, मग अतुल होता, किशोर कदम होते, मग या सगळ्यांच्या बरोबर मग हिंदीमध्ये काम करताना सीमा विश्वास होत्या. सो खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं. खूप मित्रपरिवार निर्माण झाला, एक गोतावळा निर्माण झाला आणि मग त्या ओळखीतनं पुढे आपण मग ऍक्टिव्हिटी करत राहिलो आणि पुढे आपला प्रवास सुरू राहिला. नाही, स्ट्रगल तर प्रत्येकालाच असतो, कारण तू काही कोणाला चुकलेलं नाहीये. म्हणजे मुंबईत आल्यावरती मला उपाशी झोपावं लागलंय असं कधी घडलं नाही, कारण लोक असं म्हणतात की मी पाण्यात पाव बुडून खायचो, मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपायचो. म्हणजे स्ट्रगल होता नाही याच्यातला भाग नाही, पण तो इतका नव्हता की ज्याला एक्स्ट्रीमिटी असा मुद्दा नव्हता की मला एकदाच फक्त रात्री जेवायला मिळालं नाही, तेही मी काम करत होतो आणि आमचं शूट चाललं होतं. आमचं शूट लेट झालं, लेट पॅकअप झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे जे उपलब्धी होत्या त्या उपलब्धी बंद झाल्या आणि म्हणून मला उपाशी झोपायला लागला होता. असा एक दिवस फक्त मला आठवतो अख्ख्या मुंबईतला. अदरवाईजच्या मुद्द्यात मला उपाशी राहावं लागलं असं कधीच घडलं नाही. अखंड या मुंबईच्या म्हणजे 1995 पासून ते आजपर्यंतच्या कारकिर्दीत मला उपाशी राहावं लागलं नाही कधीच. नट म्हणूनच्या मुद्द्यावरती मला अशी नाही वेळ आली, फक्त मी काम करताना आमचं टायमिंग चुकलं आणि त्याच्यानंतर मला जेवायला मिळालं. कारण मला जेवायला नाही मिळालं मी अस्वस्थ होतो आणि मी भांडणं करू शकतो असा मुद्दा असतो, त्यामुळे मला त्याची खूप असं फील झालं की मी जेवलो नाही. तर ते पण म्हणजे फक्त रिझन की आपण थोडं लेट नाईट काम केल्यामुळं आणि माझ्या जवळपासची उपलब्धी बंद झाल्यामुळं मला जेवायला नव्हतं मिळालं. मी नाटक केलं होतं कोण म्हणतं टक्का दिला, संजय पवारांचं नाटक आहे. त्यातलं मी कचऱ्या धिवारचा रोल केला होता, मेन रोल होता तो. तर त्याचं मी राज्यनाट्य स्पर्धेला मी त्याचा प्रयोग केला होता. आय थिंक 1992-93ची गोष्ट असेल. त्यावेळेला मला अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालं होतं राज्य शासनाचं. कमर्शियल मी पहिलं नाटक गांधी विरुद्ध गांधी केलं. आल्या मुंबईत आल्या पहिला प्रयोग मी जो केला तो गांधी विरुद्ध गांधी. त्याच्यामुळे कमर्शियल नाटक तेच पहिलं. काही नाही, आता हे आम्ही लोकरंगमंच या संस्थेबरोबर असल्यामुळं, कनेक्टेड असल्यामुळं तुषार भद्रेंची ओळख तशी महाराष्ट्रभर आहेच आणि मग आम्ही तिकडून ऍक्टिव्हिटी करून आलो होतो. मग प्रत्यक्ष एकमेकांना भेटणं असं व्हायचं. मग चंदू सर त्यावेळेला डिरेक्ट करत होते, मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांना म्हणलं की मी साताऱ्यातून आलोय, मी नाटक करतो, तर मी नाटकाच्या शोधात आहे, तर मला काही काम असेल तर सांगा. तर त्यांनी छोटे छोटे कॅरेक्टर आहेत, करशील का असं विचारलं. तर म्हणलं मला काहीच हरकत नाही, मी करेल. म्हणून मग मी तो रोल मला मिळाला. मला काय कोणतंही कॅरेक्टर आपल्याला म्हणजे माझ्या नशिबाने माझ्या वाट्याला खूप छान प्रोजेक्ट आले असं मी म्हणेन. म्हणजे मी खूप कमर्शियली मोठा झालो नसेल किंवा यशस्वी झालो नसेल कदाचित, पण मी जे कॅरेक्टर्स केले ते कॅरेक्टर्स मात्र मला नक्कीच आवडले. मग सावरखेड एक गाव असू द्यात, एक होती वादी असू द्यात, सुपारी असू द्यात, धुडगोस असू द्यात, झाला बोबाटा असू द्यात, तालीम असू द्यात, गणवेश असू द्यात,
पोलीस लाईन असू द्यात किंवा हिंदीमध्ये मी केलेला थँक्स मा नावाचा सिनेमा असू द्यात, प्रत्येक कॅरेक्टर माझ्यासाठी माझ्या वाट्याला ज्याला ते वेगळं आलं आणि ते मागच्या कॅरेक्टरपेक्षा ह्या कॅरेक्टरमध्ये त्याची मजा होती आणि मी खूप एन्जॉय केलं ते कॅरेक्टर. हबड्डी नावाचे कॅरेक्टर केलं, त्यात तर मी वेंट्रोकोलॉजिस्ट केला होता, म्हणजे आपण ते पपेटियन असतात ना जे बाहुल्या चालवतं त्याचं कॅरेक्टर केलं होतं आणि डबल रोल केला होता. सो व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर. माझ्या वाट्याला खरंच चांगली कॅरेक्टर आली आणि मला ती परफॉर्म करताना मजा आली. लोकांनी पाहिल्यावरती लोकांची दादही मला छान मिळाली. ठीक आहे, बाकी आपण असं कमर्शियल हिटवाल्या खूप सिनेमांमध्ये नाही, पण एक सावरखेड एक गाव त्यातला एक चांगला हिट आहे. त्या सिनेमात मला काम करण्याची संधी मिळाली राजू पाटलांमुळे. त्याच्यामुळं अनुभव सगळ्या सिनेमात चांगला, मला कुठे सिनेमात अनुभव वाईट आला नाही. एक होती वादी अजय फणसेकरांनी डायरेक्ट केला होता. तो मिळाला मला या गोष्टीमुळं की मी आपल्याकडे कल्पना एक आविष्कार आणि नावाची एक स्पर्धा असते, एकांकिका स्पर्धा असते. त्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांच्या मानगुटीवर नावाची नितीन दीक्षित लिखित आणि दिग्दर्शित एकांकिका केली होती आणि त्या एकांकिकेमध्ये मला अभिनयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. तो परफॉर्मन्स अजय फणसेकरांनी पाहिला होता आणि फणसेकरांना भाईंना तो आवडला होता. तर भाईंनी मला तेव्हा भेटून सांगितलं होतं, नंतर मला भेटायला बोललं आणि मग त्यांच्या त्या दरम्यान एक होती वादीचं कास्टिंग सुरू होतं. एक होती वादी तसा जवळपासच्या मध्ये ते अगदी काही अंतरावरती फ्लोअरवरती जाणारच होता, पण त्यांना ते जे ढोल्याचं कॅरेक्टर मी केलं शंकर लोहारचं, त्या कॅरेक्टरसाठी पात्र मिळत नव्हतं, योग्य पात्र मिळत नव्हतं. आधी कमलेशला विचारलं होतं, कमलेश सावंतला, पण त्यावेळेला कमलेश काहीतरी शासकीय नोकरी आणि त्याची परीक्षा असा काहीतरी विषय होता, त्याच्यामुळे ते त्याला जमणार नव्हतं. आणि मग काही कॅरेक्टर्सच्या बरोबर ऍक्च्युली आता कोणाची नाव घेत नाही मी, पण माहिती कोणीतरी थोडे वयाने मोठे वाटत होते, असं वेगवेगळ्या निमित्ताने ते कॅरेक्टर लॉक होत नव्हतं. आणि मग भाईंनी माझा परफॉर्मन्स बघितल्यामुळं आणि त्यांना विश्वास होता, पण मी रंगाने थोडा फेअर होतो आणि त्यांना तो सावळ्या रंगाचा माणूस हवा होता, म्हणून मग त्या याच्यात थोडं हे करून शेवटी मग मला कलर करून तो रोल करण्याची संधी मिळाली. अर्थात ते माझं नशीब होतं की त्यावेळेला त्या सगळ्या याच्यातल्या मुद्द्यात मी कमलेशला वेळ नसणं किंवा असा मुद्दा असल्यामुळं अर्थात कमलेश नंतर खूप मोठे मोठे सिनेमे केले, पण त्यावेळेला त्या खो झाला आमचा आणि मी त्यावेळेला तो रोल केला. पहिल्यांदा मुळात एक तर होतं की माझ्यासाठी पहिला सिनेमा मी स्क्रीन पहिल्यांदा फेस करणार होतो. सिनेमातला रोल सुद्धा मिळताना मला म्हणजे खलनायकाचा रोल, प्रमुख खलनायक मी त्यात करणार होतो आणि इतकं मोठं कॅरेक्टर मिळालं असल्यामुळं मी एकदम थोडा त्या अर्थाने थोडा काय म्हणतो स्वतःला मी असा म्हणजे फार बोलण्याच्या कंडिशन मध्ये नव्हतो. तर मी फक्त शांतपणे गोष्टी ऑब्झर्व करत होतो आणि सीनला जाऊन उभा राहत होतो. आणि समोर भाईंना तो ते कॅरेक्टर थोडं सुरुवातीला असं वाटत होतं की थोडं ब्राईट करायला पाहिजे आणि मी माझ्या पद्धतीने थोडं एक डीम कर मला बोलता येत नव्हतं. पण एक दिवशी आम्ही एक सीन केला, विहिरीवरचा सीन होता, त्या सीन मध्ये माझा परफॉर्मन्स बघून मध्ये होती तेव्हा बी लक्ष्मण नावाचे आमचे कॅमेरामन होते. तर ते म्हणाले की भाई इस बंदे में बहुत बात है, बोले ये बहुत अच्छा कर रहा है और मुझे अच्छा लगा उसका काम. तर मग भाईंना एकदम असं कॉम्प्लिमेंट मिळाल्यामुळे आपण एक निवडलेल्या कॅरेक्टरवर भाई पण खुश झाले. भाई म्हणले मी त्याचं काम बघितलं आणि ही इज गुड ऍक्टर. सो मग संध्याकाळी आम्ही गप्पा मारायला बसलो एकत्र, जरा थोडं पार्टी मूड मध्ये बसून. मग त्यांनी मला विचारलं जर गप्पा झाल्या, मग मी त्यांना म्हणलं की भाई मी असा विचार केलाय की कॅरेक्टर थोडं या नोटला घेऊन जायला पाहिजे. असं मला वाटतं की हे कॅरेक्टर थोडं स्टाऊट असलं पाहिजे, लूज असण्यापेक्षा, किंवा त्याचा आवाज फेमिनाईन असतो आणि मग त्यांनी त्याच्या बिहेवियर मध्ये फेमिनिस्टपणा येणार नाही. तर तो जास्त, कारण त्याच्याकडे बेसिकली मॅनलीनेस जास्त आहे बेसिक पर्सनॅलिटीमध्ये, पण तो आवाजामुळे तो कोचंबला आहे, तर तो आणखीन थोडा मॅनली वागेल का असं मला वाटतं. असं मी थोडा विचार केला. तर म्हणले ठीक आहे, ओके, तू विचार केला मग हे तू आधीपासून बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. पण भाईंच्या समोर कसं होतं, बोलता येत नाही, खूप लोक नाही बोलू शकत. आपण ते एकदम मी नौका असल्यामुळे नाही, पण त्या दिवशी आम्हाला संधी मिळाली. मग भाईंनी पुढच्या काळातल्या प्रत्येक गोष्टीला माझ्या दाद दिली. म्हणजे मी सिनेमातलं कामही त्यांना भाईंना आवडलं, पण पुढे जाऊन सावरखेड एक गाव त्यांनी बघितला तेव्हा त्या सिनेमाला ते ज्युरी होते. तर मला फोन करून त्यांनी स्पेशली की अरे बाळा मस्त केलंस तू काम, छान झालंय तुझं काम आणि डिरेक्टरनी पण छान केलं, सिनेमा आवडला मला खूप सिनेमा तुझा, असं त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली होती. नंतर परत फार योग नाही आला एकत्र काम करायला, भाईंनी फार पुढे नाही केलं, पण म्हणजे माझा तरी याचा योग नाही आला. पण तो पहिला सिनेमा आणि खूप छान बॉन्डिंग होतं.
म्हणजे म्हणजे भाई खूप असे टफ आहेत, पण म्हणजे असे वर्ण दिसायला एकदम नाही का आपण फणस असतं असं काटेरी वाटतात, पण आतनं खूप सॉफ्ट आहेत आणि खूप प्रेम करतात आपल्या ऍक्टर्स वरती आणि टीम वरती. त्यामुळे त्यांच्यावर काम करायला खूप मजा आली. आणि जितके मोठे नट असतात ना, जेवढे मोठे नट असतात तेवढे मोठे नट ते खूप प्रेमाने तुमच्या बरोबर डील करतात. म्हणजे नॉर्मली काय होतं, जेव्हा तुम्हाला तुमच्या पॅरलल नट असतो आणि तो समजा म्हणजे त्याला मोठं होण्याची काही नसते ना, क्षमता नसते, पण तेव्हा तो थोडासा वरती असतो. त्याला असं वाटतं की आपण, मग तो त्याच्याकडे एक अग्रेशन असतं, त्याच्याकडे कसं बिहेवियर असतं, त्याच्याकडे टँट्रम असतो. पण सगळ्याच मोठ्या नटांच्या बाबतीत माझा मुद्दा आहे की मग विक्रम गोखले असतील, अमरापूरकर असतील, मग शिवाजी साटम असतील, मग आणि ही सगळी मंडळी ही 3 नंबर आणि आपल्याला आपल्याशी इतकं सहज म्हणजे बाळा बाळा या नोटवरती बोलून आपल्याशी कम्फर्टेबल करून सो सीन करताना आपण एकदम फॅमिली नोटवर जातो आणि काम करू शकतो. पण थोडे आपल्या वयाचे आणि थोडे ऑड वाले असतील तर ते तुम्हाला टँट्रम देतात, ते तुम्हाला इरिटेट करतात, ते तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स कसा वीक होईल याचा प्रयत्न करतात. तर माझं म्हणणं असतं की अरे भाऊ, तू माझा परफॉर्मन्स वीक झाला, तुझा परफॉर्मन्स चांगला नाही होणार, तुझा परफॉर्मन्स चांगला कसा होईल इकडे तू प्रयत्न केला पाहिजेस ना. तर ते थोडंसं जनरेशन मध्ये होतं. पण सिनियर मेंबर्स, सिनियर मंडळी खूपच सपोर्टिव्ह असतात आणि माझ्या आयुष्यात मला सगळी सपोर्टिव्ह मंडळी भेटली. राजू पाटील एक पर्व होतं मराठीतलं असं म्हणायला पाहिजे, कारण त्याच्या वाट्याला त्याचं विजन थोडस एक तर बेसिकली तोडण्याचं होतं. तोपर्यंत जो सिनेमा चालला होता तो एक सिनेमा, तो एक फ्लॅट सिनेमा तोडून त्यांनी एक वेगळं जनरेशन आणि मला झोन जरा त्या सिनेमात आणला. सावरखेडमध्ये जनरेशन आला आणि जनरेशनची फिल्म, मग 3, 4, 5 हिरो आणि मग हिरोईन्स आणि मग असं सगळं असं काय म्हणतात ग्लॉसी फिल्म एकदम, आणि एकदमच जरा फ्युचरच्या अँगल फ्युचरिस्टिक विचारांनी बघितलेली फिल्म. शिवाय करतानाचा जो जॉनर होता तो जॉनर म्हणजे थोडा क्राईम थ्रिलर कॅटेगरीतली फिल्म होती आणि त्याच्यामुळे इंटरेस्टिंगली तो जो विषय सापडला होता त्याला की उलटी पळणारी माणसं आणि मग त्या उलट्या पळणाऱ्या माणसांच्या बरोबर. सो पहिली फिल्म करतानाच इतकं तोडून मोडून विचार करून आणि डिरेक्टर म्हणून त्यांनी तो या क्षेत्रात उतरला आणि मग त्यांनी त्याच्या प्रत्येक सिनेमा बरोबर त्यांनी एक्सपेरिमेंटच केले. मला त्याच्याबरोबर 2 सिनेमे करता आले. एक सिनेमा मी सावरखेड एक गाव ऍक्टर म्हणून केला आणि दुसरा सिनेमा मी डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये त्याच्याबरोबर होतो जोगवाला. सो जोगवा आम्ही एकत्र केला. सो दोन्ही सिनेमांना आम्ही आमचं बॉन्ड स्ट्रॉंग होतं. बिंग क्रिएटिव्ह म्हणूनच्या मुद्द्यात आम्ही खूप घट्ट होतो. आम्ही खूप गप्पा मारायचो, म्हणजे आमचे खूप शेअरिंग होतं एकमेकांच्या बरोबर. पण 2 सिनेमानंतर मग त्याचे मार्ग वेगळे राहिले, आपले मार्ग वेगळे राहिले, तेव्हा पुढे काही काम करता नाही आलं. त्या 2च सिनेमांना मी सोबत होतो आणि इनपुटला गिव्ह अँड टेकच्या बरोबर आम्ही एकत्र होतो. म्हणजे न्यूसेन्स न क्रिएट करणं हा सपोर्ट असं मला वाटतं की तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी बाहेर पडलाय आणि त्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं सतत एक काय म्हणतात नॉक करून तुम्हाला त्रास देण्याचा मुद्दा होत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करू शकता. म्हणजे माझ्या आयुष्यात मी एक लग्न झाल्यानंतर मी 2000ला माझं लग्न झालं, त्याच्या आधी माझं सिनेमाचं करिअर सुरू झालं होतं. मग मुलं मोठी होईस्तोवरच्या मुद्द्यावरती माझे जे महत्वाचे सिनेमे ते येऊन गेले होते. नंतर तो सिनेमा इतका वाढला होता, बोकाळला होता की मग नंतर असं होतं की असं काही म्हणजे माझा सिनेमा लागला म्हणून माझी फॅमिली घरातली उठले तर 2 सिनेमा जाऊन भरले, असं फार रेअरली घडलं असेल. म्हणजे सावरखेडच्याच वेळेला म्हणजे चुकून त्यावेळेला एक थोडं चला असं म्हणून सिनेमा बघायला लोक आले, घरातले गेले असेल एवढाच मुद्दा. नाही तर अदरवाईज माझ्या ऍक्टिव्हिटीज त्यांना म्हणजे कळतात, या नंतर कळतात मी काय केलं काय. कारण शेअरिंग मध्ये मी सांगून त्यांना ते काही त्यांच्यापर्यंत पडणार, मी एक सिनेमा करतोय असं म्हणलं म्हणून मग त्यांना काही कळणार नाही की नेमकं काय चाललंय. तर ते आल्यावरती त्यांना कळतं आणि त्यांचं ह्याचं काहीतरी चालू आहे बुवा, हा काहीतरी करतो अशा नोटवरती माझं चालू असतं आणि ते बाहेर आल्यावरती मग त्यांना कळतं, मग ते खुश होतात की हा म्हणजे मुली खुश होतात की बाबांचा सिनेमा आला, मग बायकोला बरं वाटतं की माझ्या नवऱ्याचा सिनेमा आला, आई वडिलांना बरं वाटतं की माझ्या लेकाचा सिनेमा आला. तर त्यामुळे तेवढा त्यांचा मुद्दा आणि हाच सपोर्ट आहे माझ्या बेसिकली. कारण मी माझ्याकडनं ठरवून निघालो होतो की मी एकही पैसा घेणार नाही घरातल्यांच्याकडनं. त्याच्यामुळं मी मुंबईला येण्याच्या आधी मी 3 ठिकाणी जॉब करत होतो.
म्हणजे 2 ठिकाणी जॉब करत, एकाच ठिकाणी 2 वेळा जॉब करत होतो, सकाळी आणि संध्याकाळी असं वेगळा जॉब करत होतो आणि एका शाळेत जॉब करत होतो. असं करून मी थोडे थोडे पैसे गोळा करूनच्या मुद्देत मी मुंबईत आलो आणि एकदा मुंबईत आल्यावरती मला नाटक मिळालं. नाटकाच्या नंतर मी उमेश पडळकर म्हणून आमचे डायरेक्टर, त्यांच्याकडे मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. मग रायटर म्हणून कोणाच्या बरोबर असिस्टंट म्हणून सुरू केलं. सो मला मी इथे काम करत होतो आणि मी पैसे मिळवत होतो आणि ते पैसे मिळवून मी सर्व्हाइव्ह करत होतो. त्याच्यामुळे मला असं इकॉनॉमिकल सपोर्टची गरज लागली नाही, मी घेतली नाही. लागली असती, काळजी घ्यावी लागली असती, पण लागली नाही, नशिबाने लागली नाही आणि मी ती घेतली नाही. त्याच्यामुळे मी इंडिपेंडेंटली इकडे सर्व्हाइव्ह करत राहिलो, मी स्ट्रगल करत राहिलो, मी टिकत राहिलो, मी जगत राहिलो आणि पुढे जात राहिलो. असा प्रवास राहिला. मराठी सिनेमामध्ये आता तो एक सृजनाचा भाग काय होता, आता पुन्हा एकदा सर्व्हायवल ऑफ सिनेमा इंडस्ट्री या नोटवरती मराठी सिनेमा येऊन थांबलाय. त्याच्यामुळे आता तो सृजनशील सिनेमा करण्याकडे जर कल गेला तर कदाचित मग ती सिनेमा इंडस्ट्री मरेलच असा मुद्दा होईल. त्याच्यामुळे आता तो जो विषय की थोडं सांभाळत दोन्ही बाजूला, म्हणजे तो जो विषय तू करत नाही. आज आपल्याकडे खरं तर मराठी सिनेमात चांगले सिनेमे बनतायत मराठी चित्रपटसृष्टीत, की म्हणजे वेगळे हटके सिनेमे आहेत. तर तोही मुद्दा जपून ठेवलाय एका बाजूला थोडा, कारण ते बॅलन्स साधत गेलं तरच, आणि या दोन्ही गोष्टी घडतायत म्हणून जपून, जर एकासारखे सिनेमे यायला लागले तर कदाचित ते पण नंतर थोडी रुईनिंग मध्ये जातील असं होतं. पण ठीक आहे, आत्ताची इंडस्ट्री, आता मराठी इंडस्ट्री खूप तेजीतली नसली तरी सर्व्हायवल मध्ये आहे आणि प्रयत्न करते, ताकद लावते. 100 पैकी 10 सिनेमे तरी आज चालतायत. तर हा मुद्दा आहे, बरा आहे. सृजनशीलता म्हणजे नाहीच असं म्हणता येणार नाही, पण खूप असं त्याला त्या गोष्टीकडे की नाही हे असं, म्हणजे आपण मल्याळम सिनेमा जसा असतो त्या सिनेमासारखा सिनेमा मराठीत बनावा अशी अपेक्षा असं वाटतं खरं, पण ते सध्या तरी म्हणजे शक्य नाही असं वाटतं. लघुपट हे एक माध्यम आहे, ज्या माध्यमामध्ये आपल्याला आपलं मत मांडता येतं, आपल्याला पाहिजे तशी कलाकृती निर्माण करता येते. त्याच्यावरती खर्चाचं एक रिस्ट्रिक्शन असल्यामुळं, बंधन असल्यामुळं आपण एका कमी खर्चात ती गोष्ट बनवू शकतो. आणि लघुपट या गोष्टीची ताकद एवढी आहे की स्काय इज द लिमिट सारखं त्याला तुम्ही आज एक जर लघुपट मी उत्तम बनवू शकलो तर तो ऑस्कर विनर पण असू शकतो. सो माझ्या बजेटचा भाग जो आहे तो बजेटचा भाग हा सेकंडरी राहतो आणि माझ्या क्रिएटिव्हिटीचा म्हणजे माझ्या याचा भाग हा प्रायमरी राहतो. सिनेमाकडे जातानाच्या मुद्द्यावरती प्रेक्षकांना काय वाटेल किंवा या गोष्टीकडे जो बघितला जातो तो मुद्दा इकडे वजा होतो आणि इकडे आपल्या बघणाऱ्या समीक्षकांना काय वाटेल आणि याचा परिणाम काय होतो या गोष्टीकडे जास्त बघितलं जातं. आणि मला वाटतं की लघुपट हे माध्यम जास्त सक्षम आहे कम्पॅरेटिव्हली. आता मोबाईल सिनेमा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही फार, त्यामुळे मला माहिती नाही, पण लघुपट हे माध्यम जास्त सक्षम माध्यम वाटतं मला, की जे आपण जसं एक्सपेरिमेंटल नाटक असतं आणि व्यावसायिक नाटक असतं तसं एक्सपेरिमेंटल नाटकासारखं लघुपट हे माध्यम आहे. हे कमी खर्चात आणि मोठ्या कॅनव्हासवर, फक्त एक्सपेरिमेंटल नाटक सुद्धा खूप कमी लोकांपर्यंत पोहोचतं, पण लघुपट हे माध्यम मात्र तुम्हाला पोहोचायच्या मुद्दे जर पोहोचायचं झालं तर तुम्ही ते भयंकर मोठ्या प्रमाणावर पोहोचू शकता. कारण युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म असतो ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्याला मांडू शकता, सोडू शकता. असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जिकडे तुम्ही तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यानंतर जर ते आवडलं तर ते भयंकर पॉप्युलर होतं. नाही, तो जो आता परवाचा विषय होता जिकडे ऐश्वर्या राय म्हणाल्या की धर्म काय असला पाहिजे माणसाचा किंवा कोणता धर्म असावा, तर तो मानवता असला पाहिजे ना. आपण पहिल्यांदा ह्युमॅनिटी या मुद्द्यावरती काम म्हणजे एकमेकांशी ओळख झाली पाहिजे ना, की आपण मनुष्य म्हणून एकमेकांना भेटलो पाहिजे ना. तर जातीवाद आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, रेसिझमचा मुद्दा आहे, हा कुठेतरी तुम्हाला तर असं तर नेणार आहे. मग आजपर्यंत कितीतरी मोठ्या लेखकांनी कवींनी म्हणून ठेवलं की बाबा जेव्हा जेव्हा धर्म आफूची गोळी असं म्हणतात, तर तसं तुमच्याकडे जेव्हा धर्माचं राजकारण सुरू होतं तेव्हा ते धर्माचं राजकारण तुमच्या प्रगतीला नक्कीच टाच लावते, यात काही शंका नाही. म्हणजे आता आपल्याकडे तो एक फुगा निर्माण केला जातो की दाखवलं जाते असं की त्याला आपण की काहीतरी घडतोय, खूप मोठा बदल घडतोय, खूप प्रगती घडते, पण हा फुगा आहे, म्हणजे हा भोपळा आहे, भ्रमाचा भोपळा आहे, फक्त पलीकडे काही नाही. कारण अशाने आपण प्रगतीपथावर जाणार नाहीत, आपण आपली अधोगतीच होणार, आपण मागे येणार, बॅकफुटवर येणार. काय होतं, आपण सिनेमातून आपली भूमिका मांडत असतो. मी आता माय नेम इज खान मधनं शाहरुख खानने काय मांडलंय तर तेच मांडलंय जे त्याला बोलायचंय. स्टेटमेंट इज लाईक दॅट की तुम्ही म्हणजे इकडे जगतानाच्या मुद्द्यावरती माणूस हिंदू मुस्लिम असं जगतच नाही. जेव्हा उभं राहायच्या मुद्द्यावरती आज सुद्धा मी एक गोष्ट बघत होतो
की याच्यावरती पुण्यातल्या नरेवर गावात एक ऍक्सिडेंट झाला आणि तिकडे टेम्पो पलटी झाला होता. मग टेम्पो ट्रॅव्हलर पलटी झाला, तर तिकडच्या मध्ये ते जो पळणारा होता तो असंच खान होता की जो त्या गाडीवरती पेट्या गाडीवर चढून त्यांनी 12-15 लोकांना बाहेर काढलं. तर तेव्हा मग तोच तो मुद्दा ह्युमॅनिटीचा मुद्दा आहे ना. मग तेव्हा नाही बघायला गेले धर्म किंवा जातीचा मुद्दा, तेव्हा नाही आपण चर्चा करायला जात नाही. आणि ते कसं होतं, प्रोपगंडा मार्केट जे चाललंय किंवा जी थेरी चालली ती थेरी कुठेतरी मारकच आहे आणि लोकांना कळत असतं, लोकांना दिसत असतं, पण लोकांना एक चव असते, त्यांना एक तो त्या बाजूला त्यांचा एक कल असतो, तर त्यांना ते बरं वाटतं. पण माझा मुद्दा आहे की सत्य सत्य आहे आणि सत्य उशिरा प्रकट होईल, पण ते हरणार नाही एवढं नक्की. तिकडे पण डेअरिंग करणारे मोजकेच असतात आणि इकडे पण डेअरिंग करणारे मोजकेच असतात. आता विजय थलपतींनी जो निर्णय घेतलाय किंवा तो जो त्यांनी त्याच्या मुद्द्यात त्यांनी की मला निधर्मवादाकडे जायचंय आणि म्हणून मला पार्टी स्थापन करायची, मला एक्झिमेटिक राजकारण नाही करायचं, मला एक्झिमेटिक राजकारणाला विरोध आहे. आणि मग त्याच्या एका सभेच्या याला नुसत्या एका सभेला 14 लाख लोकांची गरज झाली. तर त्याची भूमिका आहे ना, त्याच्या भूमिकेला पण सपोर्ट करणारे लोक आहेत ना. आज प्रकाश राज ज्या पद्धतीने बोलतो एवढं तीव्र तर मला वाटत नाही हॉलिवूडचा पण नट बोलत असेल. कोण बोलतं एवढं तीव्र, मला नाही ऐकायला मिळालं कधी. त्यामुळं असं नाहीये की आपल्याकडे बोलत नाहीत लोक, आपल्याकडे खूप लोक बोलतात, आपल्याकडे लोकांच्याकडे संवेदना आहेत. आता विषय आहे की ज्यांना वाटतं त्यांनी बोलावं, ज्यांना नाही वाटत त्यांनी काय आपण त्यांना फोर्स नाही करू शकत. प्रत्येकाच्या काही कमजोरी असतात, प्रत्येकाच्या काही वीक पॉईंट असतात. आज एका एज फॅक्टरला तुम्ही म्हणता की अमिताभ बच्चन का बोलत, अमिताभ बच्चन सारख्या माणसाकडे 200-500 व्याधी असणार त्या माणसाला. माझ्यासारख्या माणसाला जरा 4 गोष्टी कोणतरी पॅम्पर हे केलं, थोड्या हे केल्या, वाढवल्या झालं तर माझा बीपी शूट होतो. तर त्या माणसाच्या एज बरोबरचा पण विचार करायला लागेल ना. तर ती पण गोष्ट असते. आणि माझं म्हणणं की त्यांनी नाही बोललं किंवा बोलल्यापेक्षा त्यांनी जर त्याच्या विरोधात बोललं, म्हणजे माझा मुद्दा की समर्थनार्थ एखाद्या गोष्टी धर्माच्या प्रचारार्थ किंवा असं धार्मिक वादाचं जर त्यांनी बोललं तर त्याला विरोध केला गेला पाहिजे. अदरवाईजच्या मुद्दे ठीक आहे ना, भूमिका म्हणून त्या मुद्द्यात नाही बोललं तर काही फरक पडत नाही. नाही, समाजात प्रत्येक ठिकाणी बदलाचं वातावरण असतंच आणि त्यांना दिसत असतं, त्यांच्या कानावरती पडत असतं. फक्त तिकडे प्रत्येक ठिकाणचं म्हणजे आपल्याकडे काय, आपण पहिल्यापासून भारताकडे एक सौम्यता आहे. त्या सौम्यतेमुळे अग्रेशन पॉप्युलेशन वाला जो मुद्दा आहे तो येत नाही पुढे किंवा तो अग्रेसिव्ह होत नाही. बरं, होऊ नये असं माझा मुद्दा आहे. आपण आपला लढा बेसिकली परत एकदा मग आपण गांधी, मग आपल्या देशाचा असण्याचा मग आपण किती तोटा होईल की आपण अरे गांधी असून सुद्धा आपण आपल्याकडे या नोटला जेनजीचा मुद्दा जर गेलो आपण हिंसात्मक वातावरण निर्माण होत असेल तर मग ते अवघड होईल ना. मला म्हणायचं की लढा उभा राहायला पाहिजे, लढा उभा राहत राहील किंवा एखाद्या निगेटिव्ह गोष्टीविषयी लोकांनी नक्की विचार करायला पाहिजे. पण हिंसा आहे काही त्याचं उत्तर नव्हे असं मला पण नाही वाटत. नाही, काय होतं आता हे कसं आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे किंवा ऍडव्हान्स ज्या गोष्टी आहेत त्या येत राहणार, जग पुढे जात राहणार, पण निसर्ग जागी राहणार, त्याच्यामुळे तो काही संपत नाही. तुमच्याकडच्या मुद्द्यात तुम्हाला दिसेल की प्लास्टिक पडलंय समुद्राच्या मुद्द्यावरती म्हणून तेव्हा समुद्रच आहे, तो अथांगच आहे, तो हालत नाही, तो जागेवर राहतो. त्याच्यामुळे या गोष्टींनी फार काही फरक पडणार नाही. तात्पुरतं ते वातावरण असतं ते तेवढ्या पुरतं राहील आणि ते निघून जाईल. कारण नाटक ही संस्कृतीचं नाटक सुद्धा आलं ना, जन्माला आलं नाटक सुद्धा ना, मग त्याच्यानंतर सिनेमा जन्माला आला ना, मग टेलिव्हिजन जन्माला आला ना. तर ते प्रत्येकजण प्रत्येकाची आपापली त्याची क्षमता घेऊन मध्ये बसले आणि कला तशा मरत नसतात, कला मरणार नाही. झालं तर उलट या गोष्टींचा त्यांना फायदाच होईल. म्हणजे समजा चित्रपट क्षेत्र आलं तर संगीत आणि या सगळ्या गोष्टींना पण अजून वावच मिळाला ना, उलटा स्कोपच आला ना. स्कोप वाढला, स्कोप बदलला नाहीच, काही कमी होत नाही. आणि शेवटी इंडिव्हिज्युअल क्रिएटर हा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट संपणार नाहीच काही केलं तरी. तात्पुरत्या काही गोष्टी तयार होतील, तात्पुरत्या गोष्टी निघून जातील, मग नंतरच्या मध्ये पुन्हा एकदा ओरिजिनकडे माणूस येतो. म्हणजे नाटक संपेल, जेव्हा सिनेमा आला तेव्हा नाटक संपेल असं वाटलं, टेलिव्हिजन आला तेव्हा नाटक संपेल असं वाटलं, पण नाटक संपलं नाही ना, नाटक उभंच आहे ना अजूनही, नाटक थांबत नाही, नाटक चालू आहे, प्रमाण वर खाली होत राहील, तेवढं राहतं. मी पुन्हा मुजरा हा सिनेमा डायरेक्ट केला. गल्लीत गोंधळचा तो सिक्वल आहे आणि त्याच्या पहिल्या भागाला मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. आणि हा सिनेमा डायरेक्ट करण्यामागं जे निर्माते म्हणून ते 4-5 जणांचे जे होते त्यांच्यात थोडं हे झाल्यामुळे, वितुष्ट झाल्यामुळं दुसरा पार्ट करताना ते एकत्र नव्हते आणि म्हणून मग मी तो सिनेमा बिंग असोसिएट मी तो टेक ओव्हर केला. कारण त्यातलाच एक पार्टनर बाजूला गेल्यामुळे तो त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग असणार नव्हते, त्याच्यामुळे मला तो सिनेमा डायरेक्ट करायला मिळाला.
मी त्याच्यापूर्वी म्हणजे मी आता जसं म्हणाले की माध्यम म्हणून मी शॉर्ट फिल्म हे माध्यम माझ्या बाजूला मी एका बाजूला हाताळत असतो. दुसरीकडे मी थोडी म्हणजे हौशी नाटकं बसवत असतो, एकांकिका बसवत असतो. आणि हे ह्या माध्यमांकडं पण माझं स्वतःच्या तलवारीला धार लावणे असा एक त्यातला हे म्हणजे हेतू असतो त्याच्या मागचा. सो डिरेक्शन हे जरी माझं म्हणजे तसं मला प्रायोरिटीच वाटतं किंवा मला प्रायोरिटी करावं असं वाटतं, पण आत्ताची जी कंडिशन त्या कंडिशन माझा सिनेमा करणं आणि त्या पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करणं किंवा लोकांना फसवणं, त्यांना अंधारात ठेवून आपण आपलं टायटल वरती आणण्याचा प्रयत्न करणं हे मला जमत नाही. त्याच्यामुळे मी तसं करत नाही. मी लोकांना फसवत नाही. मी लोकांना सांगतो की आपण हे लॉटरी तिकीट काढणार आहोत. लॉटरी तिकीट काढल्यावरती हे म्हणजे आज आपण 100 रुपये लावले तर 100 रुपये येतील, 1000 रुपये येतील, नाही तर 0 रुपये होतील. तर हे किंवा कदाचित 10 रुपये पण मिळतील. तर हा मुद्दा आपल्याला मान्य असेल तर आपण पुढे जाऊ, या नोटवरती मी डिस्कशन करतो. आणि त्याच्यामुळे मग माझ्याकडे तसं सिनेमांचा तेवढा परतच्या मुद्द्यात कल राहिला नाही. मी सगळ्याच मिटिंग मी अशा केल्यात. काही लोकांना छान वाटतं ऐकायला की अरे तुमचे विचार खूप छान आहेत, मग हे चांगलं आहे. पण पलीकडे पुन्हा कन्वर्ट होण्याच्या मुद्द्यात सिनेमा परत एकदा आपल्याकडे आला नाही करायच्या मुद्द्यात मी प्रयत्न करत असतो. आमची चालू असतं, आत्ताही माझा प्रयत्न सुरू आहे. आपण ऍक्टिंग कडे काम करताना जे मिळेल त्या याच्याबरोबर आपण दोन्हीकडे जातो. दोन्ही कामं मला आवडतात. माझा लिखाणाचा पण छंद आहे, त्यामुळे लिखाणाचं कामही माझं चालू असतं. त्या सगळ्याच गोष्टी मी पॅरलल ठेवत असतो, चालू ठेवत असतो. नाही नाही, मला एक गोष्ट निसर्गाचा एक नियम आहे. माझा निसर्गाच्याकडे आपल्याकडे म्हणलं जातं ना की पृथ्वी केव्हा एका काळी मागे एकदा ती काय त्याला प्रलय आला, तो महाप्रलय येतो आणि महाप्रलय होतो आणि पृथ्वी बुडून जाते. मग तेव्हा ती नाही का शिप आली होती, मग त्या शिपमध्ये माणसं बसवून नेली होती आणि मग तिथली काही प्राणी जगवले, काही माणसं वाचवली, त्यातनं पुन्हा एकदा उत्पत्ती झाली, पुन्हा एकदा आपल्याकडे सगळी जीवसृष्टी राहिली. तसं निसर्ग संपवण्याची जी भाषा आहे तर ती माणसाने करूच नाही असा मुद्दा आहे. कारण विषय की तुम्ही किती प्रयत्न करा तर तुम्ही निसर्ग नाही संपवू शकणार, तुम्ही स्वतःला संपवता असा मुद्दा असतो. त्याच्यामुळे तो निसर्गाच्या आवाक्यापुढे आपण शून्य आहोत. त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत आपला काही विषय राहत नाही. सेम मुद्दा राहतो की एखादी गोष्ट किती चांगली आहे तर ती चांगली आहे का नाहीये ह्या गोष्टीसाठी पुन्हा एकदा ते चेक करायला की हे छान आहे नाहीये हे कळायला पण एकदा त्याच्या विरुद्ध मतप्रवाहाची माणसं समोर आली ती कळते की अरे बापरे, हे तर फारच सज्जन होते, हे तर फारच चांगले होते, हे तर फारच नॉन करप्ट होते, हे तर फारच म्हणजे पारदर्शक होते असं म्हणणारे जे जे गेले होते त्यांच्यापेक्षा फारच वाईट आहेत असं एक परत तुम्हाला विचार करायची संधी तर मिळते ना. अदरवाईज तुम्हाला कसं कळणार की हे बेटर होतं की नव्हतं बेटर होतं. म्हणजे इंदिरा गांधींनी जे काही कार्यकाळ तिचा घालवला किंवा इंदिरा गांधींचा कार्यकाळ असेल, जवाहरलाल नेहरूंचा कार्यकाळ असेल, राजीव गांधींचा कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ चांगला का वाईट हे ठरवायच्या मुद्द्यावर तुम्हाला वेगळी समोर जेव्हा माणसं येत नाहीत आणि त्याच्या विरुद्ध प्रवाहाची माणसं जेव्हा म्हणजे एक प्रगतीच्या विचारपथावरती नेणारी माणसं आणि ज्यांनी कम्प्युटर क्रांती केली, ज्यांनी सार्वत्रिकरण केलं, सर्व प्रायव्हेट मालमत्तांचं सार्वजनिकरण केलं, तर ह्या माणसांनी नेमकं काय केलं हे कळायच्या मुद्द्यात ती संधी तर मिळाली पाहिजे लोकांना. ती संधी मिळाली तर माणसं वेगळी पाहिजेत का नाही. त्याच्यामुळे ही वेगळी माणसं येऊन गेल्यानंतरच्या मध्ये त्यांचा ते किती खरे आहेत, ते किती स्वच्छ आहेत, ते किती नॉन करप्ट आहेत हे पण लोकांना कळत असतात त्याच्या मुद्द्यात. भले तो फॉलोअर असो नसो, तो शेवटी ब्लाइंड फॉलोअर असेल किंवा नसेल फॉलोअर, पण त्याला दिसत असतं ना की अरे बाबा या माणसाला तर काल म्हणले होते हे हा करप्ट आहे, हा तर आज यांच्याकडे दिसतो. माताच्या मुद्द्यात आतली त्यांची मानसिक अवस्था तरी नक्की डायलेमातली असेल की नाही, त्यांची मनस्थिती द्विधा असेल की नाही. तर ही कंडिशन सगळीकडेच आहे जगभराच्या मुद्द्यावर. एक ट्रेंड येतो तर तो ट्रेंड सर्क्युलेट होतो ना, सगळ्या जगभर पसरतो. त्याच वेळेला तो एक जरा थोडासा राईज असतो त्याचा, तर तोच राईज परतच्या मुद्द्यात डाऊनफॉल येईल. जी परिस्थिती असेल ती काय होणार आहे कसं होणार आहे माहित नाही. आता सिच्युएशनल तिसरं महायुद्ध हे देशांमध्ये होणार आहे का असे जे आता मोठे मोठे उद्योगपती होत आहेत जगभरातले 50-50 उद्योगपती आहेत मोठे, त्यांची सगळ्यांची मिळून जी युद्ध होणार आहेत ते आपल्याला माहित नाही. त्याच्या मुद्द्यावरती माणसं मरतील सगळं होईल तर ते महायुद्धांनी पण बरोबरच आहे ना. पण पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धात माणसं मेलीच आहेत. युद्ध म्हणलं की माणसं मारतात. बरं ते आज मरत असला भाग नाही, ते शिवाजी महाराजांच्या काळात मरत होती, त्याच्या आधी मोगलांच्या काळात मरत होती, नंतरही मरत होती, इंग्रजांच्या काळात मरत होती, ती मरतच आहेत. त्याच्यामुळे तो काही म्हणजे आपल्याकडे तो सत्तेचा मोह असणं आणि त्यासाठी माणसं मारणं ही अगदी दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळे ती घडत राहणार. फक्त शेवटी पहिल्यापासून अगदी चारवाक चालत आलेत जर महाभारताच्या पूर्वीपासून, तर त्याच नोटवरती आपणही चारवाक म्हणून चालायचं असेल तर आपण चालच पाहिजे, काय विषय तेव्हा. धन्यवाद मला या अबलक एंटरटेनमेंट चॅनलवरती बोललं
मल्हार यशवंत हे माझे मित्र आहेत, आम्ही जुने मित्र आहोत. आम्ही नाटक आणि या सगळ्या परिघात आम्ही बऱ्यापैकी चर्चा करतो, गप्पा मारतो. आणि मल्हारचं काम मुळात नट म्हणून, एक कवी म्हणून, लेखक म्हणून छान आहे. त्याने आता हे चॅनलही सुरू केलं, तर हे चॅनलही त्याचा उपक्रम पुढे यशस्वी हो, मोठा हो. आणि त्याच्या जे काही त्यांनी जे ठरवलंय त्याच्या इच्छा आणि अपेक्षा या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्याला पूर्ण करता येऊ, त्याचं म्हणणं त्याला मांडता येऊ, एवढ्या माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.